नमस्कार, मी प्रियंका तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयपट्टी आणि हुकपट्टी कशी लावायची ते बघणार आहोत। माझ्या इथे फ्रंट पार्ट हे दोन्ही तयार झालेले आहेत आणि इथे मी हुकपट्टी आणि आयपट्टी जॉईंट करत आहे। तर ही मी हुकपट्टी जॉईंट करते। तर हुकपट्टी जॉईंट करण्यासाठी मी 2 इंचाचा कपडा हा कट करून घेतला आहे। हाईटला तो आपला जेवढी हुकपट्टी आहे त्यानुसार मी तो कट करून घेतलेला आहे आणि जॉईंट करताना मी खालच्या साईडने तो थोडा फोल्ड करून घेतला आहे। गळ्याच्या साईडनी नाही केला, कारण आपण त्या साईडनी पाइपिंग करणार आहोत, त्यामुळे मी त्या साईडनी फोल्ड नाही केलेला। हुकपट्टी अटॅच झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो लगेच कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पुढे अडथळा आणणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान येईल कट केलेला असेल तर, नाहीतर नंतर तो फुगेल। त्यानंतर लगेच कपड्याला त्या दाब टीप देऊन घ्यायची आहे। दाब टीप पण सरळ द्यायची आहे, जेणेकरून छान फिनिशिंग होईल आणि कपडा पण फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड होईल, कुठेही घडी पडणार नाही। एक्स्ट्राचे जे दोरे असतील ते लगेच कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित फोल्ड करायचं आहे। हुकपट्टीसाठी जो आपण अस्तरचा कपडा जॉईंट करतो तो पूर्णपणे मध्ये फोल्ड होतो, बाहेर तो दिसला गेला नाही पाहिजे। अशा प्रकारे तो फोल्ड करायचा आहे की तो बाहेर दिसणार नाही आणि लगेच टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना व्यवस्थित आधी कपडा सेट करायचा, म्हणजे घुसवायचं परत काम पडत नाही। अशा प्रकारे मी हुकपट्टी लावून घेतलेली आहे, बघा किती छान लागलेली आहे। आता आपण आयपट्टी लावणार आहोत। आयपट्टी ही हुकपट्टीपेक्षा मोठी असते। आता इथे मी 3 किंवा 4 इंचाची ही आयपट्टी कट करून घेतलेली आहे। ती सुद्धा हुकपट्टीप्रमाणेच लावायची आहे, फक्त ही आयपट्टी आपला जो फ्रंट पार्ट आहे त्याच्या वरच्या साईडने येत असते, म्हणून ती आपण लावताना पहिले आतल्या साईडने आपण पहिले जॉईंट करणार आहोत। बघा, खाली व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित ती पट्टी सेट करून घ्यायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे। स्टिच करताना पाव इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तो लगेच इथेच कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते, कुठे गोळा झालेले दिसत नाही। आयपट्टी व्यवस्थित फोल्ड करून तिला सुद्धा दाब टीप द्यायची आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। जो एक्स्ट्राचा वरती कपडा असेल तो सुद्धा लगेच कट करून घ्यायचा आहे। आता मी इथे व्यवस्थित सेट करून बॅक साईडनेच दाब टीप देते आहे, जेणेकरून तो फ्रंट साईडला व्यवस्थित सेट होईल। कोणतेही काम करताना घाई करायची नाही आहे। कपडा कोणताही हे करताना व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, मग स्टिच करायचे, म्हणजे आपलं एक्स्ट्राचं जे काम आहे ते वाचतं। किंवा काही चूक झाली असेल तर आपल्याला परत ते उसवावं लागतं, त्यामुळे आपला वेळ जातो, एक्स्ट्रा वेळ लागतो। त्यामुळे व्यवस्थित सावकाश पद्धतीने करायचे, जेणेकरून आपला दुसऱ्या कामामध्ये जास्त वेळ जाणार नाही आणि ब्लाऊजही फिनिशिंग सहित तयार होईल। इथे टीप मारताना आपल्याला कडेला न मारता सेंटरला टीप मारायची आहे। आपण तिथे आय करणार आहोत, मशीनवरच आय तयार करणार आहोत।
ही पट्टीसुद्धा व्यवस्थित सेट करून सेंटरला एक आपण टीप मारून घेणार आहोत आणि लास्टला आपण त्याचे आय तयार करणार आहोत। ही पट्टी पूर्णपणे आपण फ्रंट साईडकडे फोल्ड नाही करायची आहे, थोडीशी आपण ही बॅक साईडला सुद्धा ठेवत असतो। कडेला जास्त टीप मारायची नाही आहे, सेंटरला टीप मारायची आहे। एक डबल टीप मारून घेते आहे। अशा प्रकारे आपण हुक आणि आयपट्टी तयार करून घेतलेली आहे। खूप छान दिसतंय दोन्ही पण आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित लागलेले आहेत।